रिश्ते, दोस्ती और स्नेह हर एक के भाग्य में होते हैं, पर यह रुकते उन्हीं के पास है जहां इनकी कदर होती है. आपल्याला जे मिळाले आहे ते दुसऱ्यालाही मिळावं हा विचार ज्यावेळी आपल्या मनात जन्म घेतो तेव्हापासून आपला प्रवास निरपेक्ष माणुसकीच्या आणि आपुलकीच्या दिशेने सुरू होतो. माणूस म्हटलं की गुणदोष असणारच. आपण स्वतःच्या दोषांना जितक्या सहजतेने स्वीकारतो तितक्या सहजतेने इतरांचे दोष स्वीकारले तर माणसं जोडली जातात. जगण्यातला प्रामाणिकपणा आणि वागण्यातली पारदर्शकता टिकवता आली की आयुष्याच्या संभाषणात स्पष्टीकरणाची गरज सहसा भासत नाही. प्रामाणिक असावं स्वतःसोबत, स्वतःच्या विचारांसोबत, स्वतःच्या मनासोबत. आयुष्य हे एकदाच आहे. मीपणा नको. सर्वांशी प्रेमाने वागा. सोने वितळले की दागिने बनवतात. सोने वितळले की दागिने बनतात. माती नरम झाली की शेती बनते. पीठ नरम झाले की पोळी बनते. अगदी अशाच प्रकारे माणूस नम्र झाला की लोकांच्या हृदयात त्याची जागा बनते. माणसातील देव सदैव शोधावा आणि जतनही करावा, कारण अवेळी साक्षात देव सहाय्यास कधीच धावून येत नाही. तो एखाद्या देवमानसाची आपल्या मदतीसाठी योजना करतो. कल्पनेतील विश्व सुंदर असते पण त्यासोबत जगू शकत नाही, आणि वास्तविकतेतील जग कडवे असते पण त्याशिवाय आपण जगूच शकत नाही. आपण आपली सुरुवातच जर जिंकायच्या उद्देशाने केली तर हरण्याचा प्रश्नच उरत नाही. माणसाची नीती चांगली असेल तर मनात भीती उरत नाही. धन्यवाद.